पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भामध्ये शेतकऱ्यांना बरेच प्रश्न पडत आहेत की आता ज्या शासन याद्या प्रसिद्ध करीत आहे किंवा त्या याद्या आम्हाला कुठे बघायला मिळतील आणि त्या याद्यामध्ये नाव आल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय राहील। जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिली। त्या संदर्भामध्ये तुम्हाला जर त्या याद्या बघायच्या असतील तर तुमच्या गावच्या तलाठ्याकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये त्या सगळ्या याद्या बघायला मिळतील। तसेच तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलं होतं त्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या याद्या बघू शकता आणि तुमचं त्याच्यामध्ये नाव आलंय की नाही हे सुद्धा शोधू शकता। तसेच CSC सेंटर धारकाकडे सुद्धा ह्या याद्या उपलब्ध होत आहेत। जर ह्या याद्यामध्ये तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला EKYC आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे, जे की तुमच्या जवळील CSC सेंटरवरती जाऊन किंवा ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं त्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता। त्यासाठी सर्वप्रथम लागणार आहे फार्मर ID। फार्मर ID यासाठी बंधनकारक केलेलं आहे। जर तुम्ही फार्मर ID काढलं नसेल किंवा फार्मर ID काही बंधनास्तव तुम्हाला काढण्यात आलं नसेल तुमच्याकडून, जोपर्यंत तुम्ही फार्मर ID देणार नाहीत तोपर्यंत तुमची EKYC करण्यात येणार नाही। आणि जर तुमच्याकडे फार्मर ID असेल तर तुम्ही EKYC केल्याच्या नंतर जी काही रक्कम असेल ती तुमच्या कर्ज खात्यामध्ये टाकली जाईल आणि त्याच्यानंतर तुमची कर्जमाफी केली जाईल। त्यानंतरचा विषय राहिला वन टाइम सेटलमेंटसाठी। शासनाने यासाठी जे की OTS योजना किंवा एक वेळ समझोता जे की 2 लाख रुपयाच्या वरती ज्या व्यक्तीचं कर्ज असेल त्याच्यासाठी लागू केलं जात आहे, याची तारीख ही 31 मार्च 2027 पर्यंत शेवट केलेली आहे। जी की तुमची रक्कम 2 लाखाच्या वर असेल ती 31 मार्च 2027 पर्यंत भरून घेणे आणि तुम्ही OTS वन टाइम सेटलमेंटचा लाभ घेऊ शकता, जेणेकरून तुमचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ होत। त्यामुळे तरी कोणत्याही झमेल्यामध्ये पडू नका, कारण की हे यूट्यूबर येतात किंवा एखादा यूट्यूबर येतो आणि सांगतो की ह्या साईटवर किंवा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या याद्या बघायला मिळतील, तर ह्या याद्या बाहेर सध्या तरी कुठे बघायला मिळत नाही। तुमच्या गावातील जो तलाठी आहे त्याने तुमच्या एखाद्या WhatsApp ग्रुपवर जर टाकली किंवा बँकेतील कर्मचाऱ्यांनी एखादी टाकली तरच ही यादी तुम्हाला बघायला मिळेल, अन्यथा बाहेर कुठेही तुम्हाला कोणत्या साईट ॲप्लिकेशनवरती ही सध्या तरी याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत। अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।